नमस्कार, मी विशाल. स्टाईल टॉक टाइममध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आजचा जो आपला विषय तो आपला सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय किंवा हा त्रास सगळ्यांमध्ये असं आपण म्हणू शकतो. आजचा आपला विषय आहे केसातील कोंड्यावर उपचार आणि याविषयी आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत हेअर एक्सपर्ट डॉक्टर रोहिणी काचोळे. आपला आयदर लोकमतच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. खरं तर आपल्याबद्दल विषय सांगायला हवा की आपण केस या विषयाला घेऊन पीएचडी केलेली आहे, त्याच्यामुळे असं आपण म्हणू शकतो की आप बाल को जानते हो. त्याच्यामुळे त्याच विषयाला घेऊन बरेचसे प्रश्न आज आपल्याकडे येणार आहेत. पण त्यापूर्वी मला आपल्याला सगळ्यांना अपील करायचं आहे की या विषयाबद्दल आपल्या मनात जे काही प्रश्न असतील तुम्ही आम्हाला विचारू शकता. त्याकरता आमचा फोन नंबर आहे 022-668-99263. केस जिव्हाळ्याचा विषय म्हणजे ह्या केस म्हणजे केसांना मेंटेन करणं, ते सांभाळणं हे तर आज बरीचशी लोक आपल्याला करताना दिसतात. पण कोंडा होणं हा ही एक सामायिक समस्या सगळ्यांमध्ये आपल्याला दिसते. आता तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसमध्ये सध्या काय जाणवतं, आपल्याला काय दिसतंय की कशा प्रकारचे कोंड्याबद्दलचे आजार तुम्हाला दिसून येतात? जनरली कोंडा हा कोणत्याही वयामध्ये होतो, अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत, स्त्रियांना पुरुषांना सगळ्यांनाच होतो. आणि आता सध्या जर बघितलं आपण की आपली जी लाईफस्टाईल सध्या सगळ्यांची जी चालू आहे त्याच्यामुळे ही समस्या घराघरातून सगळ्यांना भेडसावतीये. आणि दर 2 मिनिटांनी एवढ्या जाहिराती बघतो आपण की त्याच्यामध्ये कन्फ्युजन होतंय की नक्की ट्रीटमेंट आपण कशा प्रकारची घेतली पाहिजे किंवा कारणं काय काय नाही. बरोबर. तर असे अनेक उपचार करून बऱ्याच वेळा पेशंट्स वैतागलेलेत, खऱ्या अर्थाने त्यांना पाहिजे तसा उपचार मिळत नाहीये. तर त्याच्यात काही गैरसमज पण आहेत किंवा त्याच्यामध्ये साधारणपणे कुठल्या प्रकारचा कोंडा आहे हे ते सगळं बघूनच ते ट्रीटमेंट करायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये साधारणपणे 2 प्रकारचा कोंडा असतो, एक असतो कोरडा कोंडा आणि एक असतो तेलकट कोंडा. आणि हा सीझन प्रमाणे बदलत असतो. साधारण आता सध्या थंडीचे दिवस आहेत, मग सगळीकडे थंडी पडलेली असेल तर त्या थंडीमध्ये घाम येत नाही आणि स्काल्पमध्ये पण घाम येत नाही. केसांना त्याच्यामध्ये स्काल्पमध्ये घाम न असल्यामुळे तो स्काल्प टोटली ड्राय होतो. आणि तो ड्राय झाला की त्याच्यामध्ये तेल न लावणं, अति कॉन्सन्ट्रेटेड सोप किंवा शॅम्पूज वापरणं किंवा ते प्रॉपर न धुणं, ह्याच्यामुळे मग त्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचा तेलकट कोंडा न होता त्या ठिकाणी ड्राय दिसेल. तोच जर आपण बघितलं तर त्या ड्राय कोंड्यामध्ये फक्त पापुद्रे पडायला लागतात. आपण बऱ्याच वेळा ॲडव्हर्टाईजमध्ये बघितलं की शर्टवर किंवा उशीवर हे ते त्या ठिकाणी आपल्याला बारीक बारीक पापुद्रे दिसायला लागतात, पांढऱ्या कलरचे तुकडे येते. आणि ह्या ड्राय कोंड्यामध्ये जनरली फारशी खाज नसते, फक्त तो जस्ट झटकला की तो खाली पडतो. हा, तो तेवढा पुरता पडतो. फक्त ते एक बॅड इम्प्रेशन होतं म्हणून ते खरं तर म्हणजे तसा फारसा त्रास देत नाही. पण दुसरा जो कोंडा आहे जो तेलकट समजला जातो, बऱ्याच वेळा पेशंटच्या बोलण्यामधून येते की मॅडम तेलकट प्रकारचा कोंडा आहे. तर तेलकट म्हणजे त्याच्यामध्ये असं होतं की विशिष्ट प्रकारचं तेल सिक्रेट होतं त्या स्काल्पमध्ये आणि ते तेल सिक्रेट झाल्यामुळे तोच कोंडा त्याला चिटकून बसतो आणि त्याच्यामध्ये मात्र इचिंग भरपूर असतं. अगदी काही ना काही शार्प म्हणजे पेन असेल, पेन्सिल असेल किंवा काडी असेल त्याच्याने घेऊन काही ना काही पेशंट्स खाजवत असतात किंवा नख वाढवलेले असतील तर नखांमध्ये पण अगदी ती पूर्ण असे डेड स्किन येते त्याच्यामध्ये आणि त्याला विशिष्ट प्रकारचा वास असतो. काही वेळेस आपण बघतो पण की काही लोकांच्या केसांना किंवा स्काल्पला वास येतो. तर अशा जो प्रकारचा कोंडा आहे तर तो कोंडा फार त्रासदायक असतो, तो खूप कॉम्प्लिकेटेड असतो आणि मग वेगवेगळ्या प्रकारचे अँटी डॅन्ड्रफ हे ते शॅम्पू वापरले जातात. आता जनरली अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू हे ते जे वापरले असतील तर त्याच्यामध्ये असं होतं की तो टेम्पररी इफेक्ट येतो. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त सुपरफिशियल लेअर जो आहे तो लेअर फक्त त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होतो आणि तो निघून जातो. पुन्हा काही दिवसानंतर जस्ट 2 ते 3 दिवसांमध्ये पुन्हा तो रिग्रोथ होतो. पुन्हा रिग्रोथ झाला की पुन्हा आपण अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू हे ते वापरले जातात. पण खऱ्या अर्थाने हा त्याच्यावरचा उपाय नाहीये. मला असं वाटतं की आपल्याला उपायांवरती यायचंय, पण फोन यायला सुरुवात झालेली आहे आपल्याकडे. पहिला फोन आलेला आहे आपल्याकडे परभणीवरनं. दिलीप दिपके आपल्या बरोबर आहेत. दिलीप जी, आपला प्रश्न विचारा. दिलीपजी, पहिले जर आपल्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि आपला प्रश्न सलग विचारा. बोला दिलीपजी. नमस्कार मॅडम. हा बोला. मॅडमला मला एक प्रश्न विचारायचा आहे की माझे केस नेहमी नेहमी गळत राहतात आणि माझ्या केसामध्ये जास्त कोंडा आहे. हा, म्हटलं तर कुठला नेमका शॅम्पू कुठला मी यूज करू की त्या शॅम्पूने माझे केस आणि कोंडा कमी होईल? मला असं वाटतं आपण त्याच मुद्द्यावरती येत होतो. उपाय काय असू शकतात? आता हा जो कोंडा आहे त्यांनी जो सांगितलेला आहे पण तो त्यांना पण लक्षात आलेला नाही की तो कोरडा आहे का तेलकट आहे. ते जे मगाशी आपण जस्ट बघत होतो की त्या दोन्ही प्रकारचा कोंडा, एक तर त्याचं आयडेंटिफिकेशन केलं पाहिजे की कुठल्या प्रकारचा कोंडा आहे ते आणि त्याप्रमाणे त्याला ट्रीटमेंट असेल. जर कोरड्या प्रकारचा जर कोंडा असेल तर त्याच्यामध्ये सोप आणि शॅम्पूज हे खरं तर वापरू नये,
कारण खरं बघितलं तर भारतीय संस्कृतीमध्ये शॅम्पू हा कन्सेप्ट आपल्यासाठी नव्हताच कधी. पण आजकाल इझी टू यूज ह्या कन्सेप्टमध्ये जे काही आपल्याला पटकन आवडेल आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे ॲडव्हर्टाईज इतक्या इफेक्टिव्ह असतात की त्याच्यामध्ये आपण खूप ते वेगवेगळे शॅम्पू वापरायला सुरुवात करतो आणि ते जेवढ्या प्रमाणामध्ये आपले वापरले जाणार तर हळूहळू त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येकाला आपल्याला बाय बर्थ एक गॉड गिफ्टेड एक प्रोटेक्टेड लेअर असतो. त्याला सर्वसामान्य भाषेमध्ये आपण आम्लयुक्त कव्हरिंग असं म्हणू शकतो किंवा आम्लयुक्त आवरण म्हणू शकतो. तर जोपर्यंत ते आवरण आपल्या स्काल्पमध्ये आहे तोपर्यंत कधी कोणाला कुठल्याच प्रकारचा त्रास होत नाही. पण अगदी आज आपण बघतोय की 1 दिवसाच्या बाळापासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू वापरतोय आणि अशा प्रकारच्या शॅम्पूंचा यूज व्हायला लागला की मग मात्र त्याच्यामध्ये तो स्काल्प खराब व्हायला लागतो आणि मग मात्र वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन व्हायला लागतात. आता जर कोरडा असेल तर स्काल्प जर पूर्णपणे कोरडा झालेला असेल कारण तेल कोणालाही आवडत नाही आणि प्रत्येक जण तेल धुवून टाकण्याच्या मार्गावर असतं तर त्याच्यामध्ये एकदा शॅम्पू करून जर कोंडा नाही निघाला तर आपण दुसऱ्यांदा पुन्हा लावला जातो किंवा तेल पूर्णपणे काढलं जातं. तर त्याच्यामध्ये तो पूर्णपणे कोरडा कोंडा असेल जर तसं असेल तर त्याच्यामध्ये कुठलं तरी आयुर्वेदिक तेल वापरलं पाहिजे. पण हे तेल वापरत असताना आपण एक थोडासा विचार केला पाहिजे की त्या तेलामध्ये बऱ्याच वेळा आजकाल असं होतंय की लिक्विड पॅराफिन त्याच्यामध्ये सापडतंय आणि मग लिक्विड पॅराफिन सापडल्यामुळे त्या तेलाचं पेनिट्रेशन स्काल्पमध्ये होत नाही आणि फक्त वरच्या लेअरमध्ये राहतं आणि आपल्याला वाटतं की तेल आपण लावतोय आणि मग परत ते तेल काढून टाकण्यासाठी परत कुठल्या तरी वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू वापरले जातात. मग शॅम्पूमध्ये साधारणपणे आयुर्वेदिक असतील किंवा हर्बल असतील किंवा मेडिकेटेड असतील ह्या शॅम्पूचे बेस साधारणपणे 92 ते 95% सगळे केमिकल्स असतात आणि जस्ट 2 to 5% जे काही टाकलं जातं त्याच्यावर ते नाव दिलं जातं. जे ज्या इच्छेने आपण तो शॅम्पू वापरतो की त्याच्यातून कुठलं तरी आपल्याला हर्बल बेनिफिट झाला पाहिजे किंवा आयुर्वेदिक बेनिफिट झाला पाहिजे पण तो तसा बेनिफिट होत नाही. टेम्पररी आपलं सॅटिस्फॅक्शन होतं की तो स्काल्प क्लीन झाल्यासारखा परत काही दिवसानंतर जो परत येतो तर त्याच्याऐवजी आपण एक वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू वापरण्यापेक्षा आपण जर घरात तयार केलेले काही घरगुती पावडर्स जर असतील पूर्वी आपल्याकडे अगदी खूप छान पद्धतीने शिककई रिठा आवळा हे जी प्रथा होती ती खरंच बेस्ट होती. पण आपण नेहमी सगळेजण म्हणतो की आपल्याला ते सगळं उकळायला वेळ नाही असं नाही खूप भरपूर कारणं आहेत. पण बिझी लाईफ आहे तसं करायला हवं असं मला Yes, वाटतं. अगदी. बिलकुल. आपण पुढला फोन घेऊयात. लातूरवरनं रामचंद्र पाटील आपल्या सोबत आहेत. रामचंद्रजी आपला प्रश्न विचारा. हॅलो सर. हा सर आमचे केस पांढरे होतात आणि गळत आहेत सर. बर कोंड्यामधला हा एक पुढचा साईड इफेक्ट आहे की ह्याच्याने अकाली केस पांढरे व्हायला सुरुवात होती. कारण त्याच्यामध्ये जर तेलकट जर प्रकारचा जर कोंडा असेल तर तो बऱ्याच दिवसांपासून स्किनवर असेल तर त्याच्यामध्ये केसांचं न्यूट्रिशन होत नाही स्काल्प हेल्दी नसतो आणि त्याचं पोषण कमी झाल्यामुळे हळूहळू लवकर केस पांढरे व्हायला लागतात. अगदी सगळ्यात छोटा पेशंट माझा 2.5 वर्षाचा आहे. म्हणजे एवढ्या 2.5 वर्षापासून जर हे अकाली केस पांढरे व्हायला लागले तर ह्याला उपचार करणं खूप आवश्यक असतं. तर हे जे अकाली झालेले पांढरे केस आहेत हे साधारणपणे वयाच्या 25 वर्षापर्यंत पूर्णपणे थांबवले जातात आणि ते परत काळे केले जातात. कारण ह्याला आयुर्वेदिक उपचार खूप छान आहेत त्याच्यामध्ये खास रिसर्चच झालेलं आहे आणि त्यामुळे ते केस पूर्णपणे परत नॅचरली काळे व्हायला लागतात. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये असं आहे की केसांचं गळणं जे आहे हे त्यातलं मेन आहे की प्रोसेस अशी असते की एक स्टाईल असते एक फेज आहे त्या केसांच्या बाबतीमध्ये की काही दिवसांसाठी केस मेंटेन होतात त्याच्यानंतर त्याचा लॉस होतो. लॉस झाल्यानंतर ते स्वतःहून केस पुन्हा स्टिम्युलेट झाले पाहिजे पुन्हा नवीन केस आले पाहिजे. पण सध्या आजकाल बघितलं जातं की नवीन केस येण्याची कॅपॅसिटी कोणात नाहीये आणि मग फक्त सगळीकडे लॉस दिसतो आणि म्हणून अकाली टक्कल पडणं ही त्या कोंड्यानंतरची दुसरी गंभीर समस्या म्हणजे उपचार आहेत आणि सगळं काही करता येऊ शकतं पण प्रॉपर वेने घेतलं पाहिजे. आपण पुढला फोन घेऊयात. जळगाववरनं संजय पाटील आपल्या बरोबर आहेत. संजयजी आपला प्रश्न विचारा. हा सर मॅडम नमस्कार. नमस्कार. हा मॅडम आमच्या मुलीच्या याच्यात उभा पडल्या आहे ते मोडत नाही त्यासाठी काय आणलं पाहिजे. आपला प्रश्न पुन्हा एकदा विचाराल संजयजी. आमचं मुलीच्या डोक्यामध्ये उवा परत परत पडतात त्यासाठी काय वापरावं लागेल. हा म्हणजे थोडा वेगळा प्रश्न आहे. ही त्याच्यातली पुढची वेगळी समस्या असू शकते. ओवांचं प्रमाण तसं पहिल्यापेक्षा पूर्वीच्या ह्याच्यामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे होत होते पण आता तसं बऱ्यापैकी लोक केअर घेत आहेत. पण तरी सुद्धा सकाळची ज्यांची शाळा असती त्या मुलींच्या बाबतीमध्ये किंवा मुलांच्या बाबतीमध्ये सकाळी डोकं धुतलं जात नाही. बऱ्याच वेळा तर आठवड्यातून एकदाच डोकं धुतलं जातं. अशी ज्यावेळेस म्हणजे शाळेची सकाळची वेळ असेल त्यावेळेस आठवडाभर केस न धुतल्यामुळे त्या ठिकाणी केसांच्या बाबतीमध्ये मळ म्हणा धूळ म्हणा बाहेरचं प्रदूषण हवेतले जे प्रदूषण आहेत तर त्याच्यामुळं त्या ठिकाणी त्या उवांसाठी पोषण असणारं वातावरण निर्माण होतं आणि मग त्याचं मल्टिप्लिकेशन फास्ट होत जातं आणि उवा व्हायला लागतात. हे त्या कोंड्यामुळे ह्याचं प्रमाण जास्त आहे. साधारणपणे एका बेंचवर 3 मुली असतील तर त्यातल्या एखाद्या मुलीच्या डोक्यात कदाचित जास्त असू शकतं ॲज कम्पेअर्ड टू 2 मुलींच्या ह्याच्यामध्ये. तर त्यातलं मेन म्हणजे अस्वच्छता म्हणता येईल थोडक्यामध्ये. ह्याच्यासाठी पण खूप छान उपचार आहेत.
ह्याच्यात शक्यतो आजकाल जे बाजारात मिळणारे उवा मारण्यासाठी जी काही औषधं आहेत तर ती शक्यतो वापरू नये, कारण बऱ्याच ठिकाणी आम्ही असं बघितलेलं आहे की त्याच्यामुळे लवकर केस पांढरे व्हायला लागलेले अच्छा, त्याचाही हो, side effect त्याचा पण होतो. साईड इफेक्ट होऊ शकतो. तर त्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये छानपैकी सीताफळाच्या बिया, अगदी सरळ साध्या सोपा मार्ग आहे त्याच्यामध्ये. सीताफळाच्या बिया आपण ह्या सीझन मध्ये ज्यावेळेस सीताफळ येतील तर त्या ठिकाणी आपल्याला ती बिया पूर्णपणे वाळवून ठेवता येतात आणि त्याची टरफलं काढून त्याच्यातला मधला जो मगज आहे त्याची फाईन पेस्ट करून ती आपल्याला शिककाईमध्ये किंवा आवळ्यामध्ये हे ते कशातही आपल्याला मिक्स करून ते पाणी सुद्धा आपल्याला केस धुण्यासाठी वापरता येतं. पण ह्या शिककाईच्या बिया जरी आयुर्वेदिक असल्या तरी त्या विषारी आहेत, त्यामुळे ते वापरत असताना डोळ्यांना फार जपावं लागतं. बिलकुल त्याच्यामध्ये ते पाणी डोळ्यामध्ये जाता कामा नये, ही काळजी कम्प्लीट घेतली गेली पाहिजे. किंवा त्याची पेस्ट करून जरी आपण अप्लाय केलं तरी चालतं. आपण पुढला फोन घेऊयात. लातूरवरनं कांचन कुलकर्णी आपल्या बरोबर आहेत. कांचनजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, हा, बोला. मी कांचन कुलकर्णी बोलते. हा, बोला. माझी 7वीला मुलगी आहे. तिच्या डोक्यामध्ये खूप कोंडा झालाय. बर, किती वर्षाची आपली मुलगी? 13 वर्षाची आहे. 13 वर्षाची त्यांची मुलगी आणि तिच्या डोक्यात खूप कोंडा झालाय असं ते म्हणतात. साधारण आता हे 13 वर्षाचं जे वय आहे ह्याही वयामध्ये हार्मोनल थोडेफार चेंजेस होतात. ह्याच्यामध्ये शरीरातून तेल बाहेर जास्त प्रमाणामध्ये सिक्रेट होतं आणि तेलाचं सिक्रेशन होत असेल तरी ह्या ठिकाणी उलट जास्त आणखीन मेंटेन करावं लागतात केस. आठवड्यातून साधारणपणे एक 2दा ते मिनिमम 3दा तरी डोकं धुतलं गेलं पाहिजे, जेणेकरून स्काल्प कोरडा राहील आणि क्लीन राहील. त्याच्यानंतर हे वय जे आहे ते चमचमीत खाण्याकडे जास्त मुलांचा कल असतो, त्यातल्या त्यात लोणचं, आहार पद्धती, येस, आणि मिठे प्रकार जरा जास्त आवडायला लागतात. तर ते खाण्यामुळे सुद्धा त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त केल्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी इचिंग आणि हे ते वाढेल किंवा खास डोक्यामध्ये जास्त वाढेल. त्याच्यामुळे सुद्धा कोंड्याचं प्रमाण वाढतं. आणि ह्या वयामध्ये तर शॅम्पूचे प्रकार खूप अप्लाय करायची मुलींना सवय असते, तर त्यामुळे सुद्धा कदाचित हा कोंडा वाढतोय. आपण उपचारामध्ये मगाशी बघितले त्या प्रकारचा त्यांनी जर उपचार केला तर नक्कीच ते कमी होईल आणि शॅम्पू मात्र त्यांनी पूर्ण बंद केला पाहिजे. अगदी बिलकुल. अगदी आपल्या बोलण्यानंतर फार वेगवेगळे पैलू या ठिकाणी उलगडले जातात. आणखीन आपल्याला बोलायचं आहे काही मुद्द्यांवरती. इथे वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात, पण ब्रेकवर जाता जाता पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे केसातील कोंडावरती उपचार या विषयाला घेऊन आपण बोलतोय. त्याकरता तुम्ही आम्हाला फोन करू शकता. आमचा फोन नंबर आहे 022 668 99263. पहा फक्त IBN लोकमत. केसातील कोंड्यावर उपचार या विषयाला घेऊन आज आपण बोलतोय. डॉक्टर, पण या सगळ्या ह्याच्यामध्ये जसं तुम्ही आहाराबद्दल म्हणत होतात की आहार हा फॅक्टर कितपत परिणाम करतो केसातील कोंडा होणं न होणं या विषयावर? कोंड्यामुळं म्हणजे आहारामुळे कोंडा होत नाही ऍक्च्युली, पण आहार जर चुकीचा जर झाला तर मग मात्र तो वाढतो आणि त्याची सिव्हिरिटी वाढू शकते. तर त्याच्यामध्ये डाएटच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळा जंक फूड्स जे काही खाल्लं जातं आजकाल मुलांना खूप स्पायसी हे ते जे आवडतं, चायनीज फूड्स म्हणा वेगवेगळ्या प्रकारचे किंवा बेकरी आयटम्स आणि त्यांची लाईफस्टाईल, सगळ्यात मेन डाएट हा तर एक रोल आहेच आहे, पण त्याच्याबरोबर जर लाईफस्टाईल प्रॉपर नसेल तर त्याच्याने आणखीन प्रमाण त्याचं वाढू शकतं. त्यातल्या त्यात कॉन्स्टिपेशन हे जर असेल, कारण बऱ्याच वेळा मुलं रात्रीची जागरण करतात आणि उशिरा उठतात आणि जनरली लोकांच्या डोक्यात एक असतं की 6 ते 7 तास झोप झाली पाहिजे, पण ती कशी झाली पाहिजे हे मात्र कोणी मोजत नाही. रात्री 2च्या पुढे जर 6 तास मोजलं तरी ते सांगणार की आम्ही 6 तास झोपतो, पण ऍक्च्युली रात्री 2च्या पुढे 6 तास झोपणं हा कन्सेप्टच चुकीचा असतो, तो शरीराला पटत नाही तो. आणि जनरली हे कुठलेही आजार जे होतात हे एका दिवसात कधीच होत नाही. स्टेप बाय स्टेप शरीरामध्ये त्याचे चेंजेस चालू असतात. त्यामुळे ज्या वेळेस हा लॉंग टर्म मध्ये हा प्रकार चालू असेल, म्हणजे खाण्याच्या चुकीच्या वेळा, चुकीचं डाएट असेल आणि झोप जर प्रॉपर नसेल, 6-7 तास जरी झोपायचं असेल पण ती साधारण 10 ते 10:30 मॅक्झिमम आताच्या ह्याच्याप्रमाणे 11च्या पुढे मात्र जागणं योग्य नाही आणि सकाळी 6च्या पुढे झोपणं योग्य नाही. आणि जेवढं ही मुलं उशिरा उठतात त्यामुळे तेवढे सगळ्या यंगस्टर्स मध्ये मोठा प्रॉब्लेम आहे पोटांचा आणि शिवाय डॅन्ड्रफ. आपण फोन घेऊयात पुढला. लातूरवरनं सुषमा गायकवाड आपल्या बरोबर आहे. सुषमाजी, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार सर. मॅडम. हा, बोला. हा मॅडम, माझा प्रश्न आहे की माझ्या डोक्यांमध्ये पुरळ होतात आणि लाल आहेत ते आणि खाजतात आणि कोंडा पण भरपूर आहे. काय हे तिसरा प्रकार आहे कोंड्याचा साईड इफेक्ट. पुरळची लाल त्यांनी सांगितले की लाल छोटे छोटे प्रकारचे फोड येतात, हा त्यातलाच प्रकार आहे. जास्त दिवसांपासून हा जर डॅन्ड्रफ राहिला तर अशाच प्रकाराने त्याचा त्रास होणार.
ह्याच्यातही मगाशी जसे आपण उपचार बघितले तशाच पद्धतीने केले पाहिजे. त्याच्यात आणखीन आपण काही ऍड करू शकतो. ह्याच्यामध्ये केस धुण्याच्या अगोदर आपल्याला आंबट दही, त्यातल्या त्यात गाईचं दुधाचं जर दही असेल तर ते बेस्ट आहे. त्याच्यामध्ये आपण हवी असेल तर कडुलिंबाची पावडर आपण टाकू शकतो किंवा सरळ कडुलिंबाच्या पानांचा रस जरी आपण त्याच्यात मिक्स केला किंवा तो कधीतरी वापरला तो चालेल. त्याच्यानंतर तुळशीच्या पानांचा रस एक चालू शकतो. त्याच्यानंतर संत्री, सध्या संत्री, मोसंबी आणि लिंबू ह्याचा भरपूर मोठ्या प्रमाणात सीझन चालू आहे. तर ह्याची जी साल असेल ती जरी आपण ती वाळवून ठेवली आणि त्याची फाईन पेस्ट करून जरी ती वापरली तरी त्याचा पण छान उपयोग होतो. पण सगळे हे कुठलेही उपचार करत असताना मेन बेसिक आहे शॅम्पू. हे शॅम्पू जर वापरले आणि शिवाय हे उपचार केले तर त्याचा काहीच उपयोग नाही. लोक बऱ्याच वेळा एकमेकांना सल्ले देत असतात पण सगळ्यात शेवटी हे कोणी सांगत नाही की शॅम्पू वापरू नका. सगळे शॅम्पू आयुर्वेदिक नसतात. बिलकुल होऊ शकत नाही. कोणताही शॅम्पू तसं बघितलं तर हा कधीही आयुर्वेदिक हर्बल होऊ शकत नाही. केमिकल असतंच. केमिकलच असतात आणि जस्ट 3 to 4% म्हणजे प्रमाण काहीच नाही. ज्या कन्सेप्टने आपण ते युज करणार आहे त्याचा बेनिफिटच नाहीये. बरोबर. त्यामुळे त्याचा उपयोग नाही. म्हणजे घरगुती उपाय जर करायचे असतील तर त्याच्याबरोबर सगळ्यात महत्वाचं की केस धुण्यासाठी काय, तर त्याच्यामध्ये अगदी हे सरळ साधं आहे ते वापरू शकतो. सरळ साधी घरातली आजूबाजूला आपल्याकडे काळी माती असेल, अगदी खोल खड्ड्यातली 1-1.5 फूट खोल, ज्याच्यामध्ये रासायनिक म्हणजे कुठल्याही प्रकारचे रासायनिक द्रव्य नसतील अशा प्रकारची माती जरी आपण वापरली तरी त्याचा बेनिफिट होतो. अगदी घरगुती साधं. पूर्वी आपल्याकडं मुलतानी मातीने केस धुतले जायचे, डाळीच्या पिठाने केस धुतले जायचे, तांदूळाचा जो कोंडा असतो त्या तांदळाच्या कोंडाने त्याची राख त्याच्याने केस धुतले जायचे. म्हणजे घरगुती उपाय खूप बेस्ट आहेत. त्याच्याने कोंडा कधी होऊ शकत नाही. हे उपाय केले तर हे आपण टाळू शकतो. बिलकुल. आणखीन बोलणार आहोत. इथे वेळ झाली का ब्रेकची? एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. डॉक्टर, वेळ आपल्याकडे थोडा आहे पण जाता तर काय ठेवाल तुम्ही आमच्या समोर? ह्याच्यामध्ये आणखीन एक आपला थोडासा शेवटचा एक डिसीज राहिला. त्याच्यामध्ये सतत डॅन्ड्रफ झाल्यामुळे एक सोरायसिस सारखा प्रकार होतो. सोरॅटिक पॅच म्हणू शकतो आपण त्याला. ऍक्च्युली तो अति क्रॉनिक झालेला असेल, जर अगदी 5-5, 10-10 वर्षांपासून जर ज्यांना डॅन्ड्रफ आहे त्यांच्या बाबतीमध्ये मात्र हा एक गंभीर समस्या होऊन जाते. त्याच्यासाठी सुद्धा प्रॉपर ट्रीटमेंट त्यांनी करायला पाहिजे. आणि सगळ्यात मेन म्हणजे कधीही ह्याच्यामध्ये जेवढे रासायनिक द्रव्य आपण अवॉइड करू शकतो तेवढे करावेत. जनरली या रासायनिक द्रव्यांमध्ये तुमचं शॅम्पू येणार, कंडिशनर्स येणार, कलर्स येणार, डाय येणार, त्याच्यानंतर मेहंदी सुद्धा. इव्हन आज मेहंदी सुद्धा प्युअर कुठेही मिळत नाहीये आणि अशा प्रकारचा वापर सतत आपल्यामध्ये होत राहतो. दुसरी गोष्ट, शॅम्पू हे पूर्णपणे तेल काढले जातात तर तेलाचा थोडासा वापर असलाच पाहिजे. जसं आपलं रोजचं जेवण आहे तसं त्या तेल दिलं गेलं पाहिजे. जनरली आपण एक आठवड्यातून एकदा केस धुणार तर त्यावेळेस अगदी पूर्णपणे भरपूर अर्धी वाटी भरून तेल लावलं जातं. पण ते तेल तेवढं लावायची बिलकुल गरज नाही. त्याच्यामुळे लोकांना खरं तर ते आवडत नाही की ते पटकन निघत नाही. तेल लावताना आपल्याला जस्ट एवढंच सफिशियंट होतं. पण ते तेल आपल्याला असं पाहिजे की त्या तेलाचं पेनिट्रेशन आणि स्प्रेडिंग कॅपॅसिटी जास्त असली पाहिजे. असं जर प्रॉपर तेल जर आपल्याला मिळालं तर त्याचा बेनिफिट जास्त होऊ शकतो. त्यामुळे पचपचित तेल लावायची गरज नाही. पण नेहमी लोकांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की तेल लावल्याशिवाय डोकं धुवू नये. आणि जर सकाळी नाही वेळ मिळाला तर दुपारी नाही तर संध्याकाळी जरी डोकं धुतलं तरी काहीही प्रॉब्लेम नाही. अगदी रात्री सुद्धा बिंदास डोकं धुवू शकतात. पण आठवड्यातून 2दा नाही तर 3दा, कारण प्रदूषणच एवढं वाढतंय की त्याला ते मेंटेन करणं आवश्यक आहे. आणि कधीही शॅम्पू वापरताना थोडंसं वाचून त्यांनी जर यूज केला तर त्याचा जास्त बेनिफिट. फार फार महत्वाचे मुद्दे खरं तर समोर आलेले. रोजच्या आमच्या धावपळीच्या आयुष्यात आम्ही हे लक्षात घेत नाही. केमिकल पासून दूर राहणं महत्वाचं. तुम्ही सांगितलेले घरगुती उपाय, त्याच्यात एक छोटंसं केमिकल म्हणजे SLS एक लिहिलेलं असतं काही ठिकाणी. SLS म्हणजे सोडियम लॉरेल सल्फेट. हे SLS जरी असेल तरी ते समजायचं की ते पूर्णपणे केमिकल आहे. येस. धन्यवाद या सगळ्या मार्गदर्शनाबद्दल. या छानशा चर्चेनंतर आज आपण डॉक्टरमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.